म्हणजे आर्थिकच्या संदर्भात सगळे शिक्षण लागतात. 10 ते 12 शिक्षण याच्यामध्ये लागतात किंवा मी गव्हर्नमेंट पिरियडने सगळ्याचे शिक्षण पहिल्या टप्प्यामध्ये काय करा, सगळ्यांना मेल करा. आज आम्ही सगळ्यांना मेल आज मेल झाल्यानंतर नाही सांगतो म्हणजे त्यावेळेस तुम्हाला ते काय विचारता येईल सांगता येईल की मुळामध्ये जी क्लिप व्हायरल आहे त्या क्लिपचा आम्ही संपूर्ण स्टडी केला आणि ते आम्ही कोल्हापूरच्या नामांकित 4 वकिलांचे सल्ले घेतले. त्याने आम्हाला कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश विनायक क्षीरसागर गेली 2 दिवस त्यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे. या व्हायरल क्लिपचा आम्ही परिपूर्णपणे अभ्यास केला, कायदेशीर सर्व बाबीच्या सर्व तपासण्या केल्या आणि या तपासण्या अंतर्गत आम्हाला एक लक्षात आलं की याच्यामध्ये विधानसभेमध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर या 3 लोकांना आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरे साहेब शिवसेना नेते यांना आम्ही आज सर्व मेल केलेले आहेत. या मेलमध्ये आम्ही काय केलेलं आहे की राजेश क्षीरसागर याच्या जी क्लिप आहे त्या क्लिपची SIT चौकशी करा आणि त्याची ईडी मार्फत चौकशी करा आणि त्याचबरोबर 2% पैसे कोणाला दिले, हे 2%चे पैसे जे घेतले त्याची नावं अशी टोपण नाव आहेत, पूर्ण नाहीत, त्याची एक स्वतंत्रपणाने ईडीने चौकशी करावी अशी आम्ही त्या पद्धतीनं त्या ठिकाणी मागणी केली आहे. या मागणीच्या आधारे साधारणपणे भारतीय दंड विधानाप्रमाणे भ्रष्टाचार अंतर्गत सेक्शन 7(13)(1) बी लाचलुचपत प्रतिबंध कायदा सेक्शन 316(5) 318(4) ऑफ BNS सेक्शन 3 आणि ऑफ PM पेनल ऍक्ट प्रिव्हेन्शन ऑफ द मनी लँडिंग ऍक्ट लायसन्स टॅक्स ऍक्ट सेक्शन 69(690) त्याची संपूर्ण ईडी तर्फे चौकशी करावी आणि या चौकशीच्या अंती राजेश क्षीरसागर यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अपात्र करावं. त्याचबरोबर एक मागणी आम्ही अशी केली आहे की ही आमची मंदिर आहेत, विधानसभा आणि विधान परिषद, आणि या आमच्या मंदिराच्या मध्ये हे जे सदस्य आमचे आहेत सर्व सदस्य यांच्यासमोर ही क्लिप सभागृहामध्ये राहुल नार्वेकर दाखवावी, सभागृहामध्ये याची चर्चा झाली पाहिजे आणि त्याचबरोबर ईडी अंतर्गत कारवाई होऊन राजेश क्षीरसागर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे का आणि काय तुम्हाला अपेक्षा आहे कारवाईची? जर कारवाई अपेक्षित कारवाई झाली नाही तर काय? माननीय राज्यपाल त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष या तिघांनी आमचे मेल गेले, ते मेल आम्ही आपल्यासमोर देतोय. त्याचबरोबर आदित्य ठाकरे शिवसेना नेते आमदार यांनाही आम्ही मेल केले, त्यांनीही सभागृहामध्ये मांडावा असं मी त्यांच्याकडनं इच्छा व्यक्त केली. आज हाऊस सुरू आहे, या हाऊस मध्ये आपल्या सर्वांच्या करवी महाराष्ट्रातल्या सर्व विधानसभा आणि विधान परिषदच्या आमदारांना सांगतो, एखाद्या आपल्या आर्थिक व्यवहाराच्या बद्दल एखादी गोष्ट क्लिप होणं आणि ती व्हायरल होणं आणि याच्याकडे सभागृहानं बघत बसतं हे योग्य नाही, म्हणून त्यांना विधानसभा सदस्य म्हणून अपात्र करावं अशी मागणी केलेली आहे. आणि या मागणीच्या आधारे आम्ही आज माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे, राज्यपालांच्याकडे आणि नार्वेकरांच्याकडे आम्ही असे पाहत आहोत की याबद्दल आपण जागरूकतेने बघावं. आणि खरं म्हटलं तर हा कोल्हापूर उत्तरच्या जे मतदार आहेत त्यांचा एक फार मोठा अवमान झालेला आहे आणि त्यामुळं आमचं पण असं मत आहे की कोल्हापूर जिल्हा उत्तर मतदारसंघातले सर्व मतदारांनी सर्वांनी मुख्यमंत्र्यांना पत्र द्यावं आणि याची चौकशी करावी अशी आपण त्यांची मागणी करावी असं म्हणतोय. जर काय सभागृहामध्ये आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही हायकोर्टमध्ये या विरुद्ध जाणार आहोत. मात्र त्यांच्या मुलांनी आता एक प्रसिद्धी पत्र दिलेलं आहे, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की सर्व दावा खोटा आहे, व्हिडिओ खोटा आहे आणि त्याचबरोबर रविकिरण इंगवले यांच्यावर 5 कोटीचा दावा दाखल झाला. चौकशी मागणी करतो. आम्ही असं म्हणत नाहीये, आम्ही चौकशीची मागणी करतो. चौकशीची मागणी करण्याचा अधिकार ह्या देशामधले प्रत्येक नागरिकाला आहे, तो त्याचा फंडामेंटल राईट आहे. आम्ही मतदार आहोत, मी उत्तर विधानसभा मतदारसंघातला एक मतदार आहे. माझ्या मतदारामध्ये आमच्या प्रकारचा एक अवमान झालेला आहे, त्यामुळे आम्ही ही मागणी केली आणि आमची हे बघा आमची लढाई ही रास्त आहे. त्याच्यामध्ये विधानसभेचं सभागृह सांगेल की याबद्दल काय निर्णय घ्यायचा असेल किंवा काय करायचं असेल ते. आणि बघा व्हिडिओ क्लिप असू दे काय असू दे, सरकारकडे एकदा तक्रार केल्यानंतर तिची सत्यता तपासून बघणं काम हे पोलीस खात्याचं आहे, ते पोलीस खात्याला बघावं. म्हणून आम्ही म्हणतो ना SIT चौकशी करा, चौकशी आणि ते अहवाल बाहेर पडू दे. अहवालामध्ये जे काही सभागृहामध्ये जर आम्हाला जर योग्य पद्धतीने न्याय नाही मिळाला तर आम्ही हायकोर्टमध्ये जाणार.
कोल्हापूरचं राजकारण सुरू आहे. पाहता तुम्हाला काय म्हणजे वाटतंय का की ही सगळं कारवाई होईल? आणि काल दुपारी ऍक्च्युली तो व्हिडिओ व्हायरल झाला बघितला. 40 लाख आम्ही तुम्हाला दिलेत, 2% तुमच्या राहुलला आणि त्या तुमचा कोण दुसरा काही व्यक्ती त्याला प्रशांतला दिलेत. पूर्वी आपण बिहार आणि उत्तर प्रदेश ह्या गोष्टी बघत होतो. खरंच मला वाटलं की आपण महाराष्ट्रात आपण या आणि महाराष्ट्रात अशा घटना घडत असतील वारंवार. ह्याच व्यक्तीने ह्याच प्रतिनिधींनी काही वर्षापूर्वी एका माणसाला मारलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता काठीने. तुम्ही कुठल्या दिशेला आपण चाललोय? खरोखर हे क्लेशदायक आहे, धक्कादायक आहे. ह्या गोष्टीची सखोल चौकशी झालीच पाहिजे. आणि खरं तर असे जर लोकप्रतिनिधी वागत असतील, असे आमदार खासदार वागत असतील तर ताबडतोब त्यांना निलंबन करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आमचा प्रयत्न आहे.